महाराष्ट्रातील तमाम अभ्युदयकांचा लाडका युट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभ्युदयकांपर्यंत पोहोचवा। मी तुम्हाला सबस्क्रिप्शन करायला याच्याकरिता सांगतोय की तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवले तर शिक्षक भरती संदर्भातील जलद आणि त्याप्रमाणे उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यामुळे या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे कळवा। बघा मित्रो, महाराष्ट्रातील बऱ्याच अशा अभियोगधारक आहेत त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आता एक कमेंट येऊन राहिलेला आहे व्हिडिओवरती कसं तुम्ही जाहिरात कशी वाचायची, कारण बघा महाराष्ट्रामध्ये बरेच असे युट्यूब प्लॅटफॉर्म आहेत पण त्यावर जाहिरात कशी वाचायची हे सांगत नाही किंवा माहिती होत नाही अभियोगधारकांना। त्यामुळे मी जाहिरात कशी वाचायची याच्यावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहो, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे। या व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आपल्याला जाहिरात समजत नाही, म्हणजे मलाही पहिले समजत नव्हती, तिथं वाचन कसं करायचं हे मला सुद्धा कळत नव्हतं। आलं लक्षात? मग मी जेव्हा शिक्षक म्हणून लागलोय त्यानंतर मला या जाहिराती कशा आहेत काय आहेत मी याचा अभ्यास केला आणि आज मला जाहिरात वाचता येतो। म्हणजे याचा अर्थ हे आहे की मला सुद्धा जाहिरात वाचता येत नव्हती तर मग तुम्हाला सुद्धा जाहिरात वाचता येणार नाही, हे साहजिकच आहे। आणि महाराष्ट्रातील असे लाखो अभियोगधारक आहेत की त्यांना जागा वाचता येत नाही आणि हे साहजिकच आहे, कारण की आपण याच्यापूर्वी कुठं जाहिराती या पद्धतीच्या वाचन करत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या जाहिराती आहेत या आपल्याला वाचायची गरजही पडत नाही। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। शेवटपर्यंत पहा आणि गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा। तर बघा मित्रो, हा जो आहे जाहिरात समजत नाही तर तिचे कसे वाचन करू। तर बघा, सर्वप्रथम या ठिकाणी संवर्ग लिहिलेला असतो, सगळेजण लक्ष द्या, लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका। तर पहिल्यांदा संवर्ग, मग त्यानंतर महिलांसाठी आरक्षण असतो। पण या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या ठिकाणी जी आकडेवारी आहे उदाहरणासाठी घेतली आहे, नाहीतर मग कोणतरी कमेंट मध्ये सांगल कसं एकूण जागा 85 आणि 85 पैकी महिलेला कशा का 30 गेल्या। मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगत आहो, 30% म्हणल्यावर 85 30 पेक्षा कमी व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी 30 घेतलेला आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की जाहिरात कशी वाचायची, यानंतर तुम्ही कोणतीही जाहिरात येऊ द्या, तुमच्या लॉगिन आयडीला ज्या जाहिरात येतात त्या वाचायला तुम्हाला अडचण जाणार नाही। तर सर्वप्रथम संवर्ग पाहायचं। या ठिकाणी मी ओपन एससी आणि एसटी घेतलेला आहे, लक्षात घ्या। मी सहज म्हणजे तुम्हाला समजावं, कारण माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, मी गरीब काय म्हणताय शिक्षण सेवक आहो, त्यामुळे माझ्याकडे हे काही प्लॅटफॉर्मवर माझ्याकडे खूप काही साहित्य किंवा सामग्री उपलब्ध नाही। तर बघा, या ठिकाणी संवर्ग जो आहे या संवर्गामध्ये ओपन एससी आणि एसटी असे संवर्ग आहेत, ठीक आहे। आता बरेच संवर्ग आहेत, त्या बऱ्याच संवर्गाचा जर घेतलं तर हा बोर्ड भरून जाणार आणि पुन्हा पुसून दुसरे लिहा, व्हिडिओ लांब होणार। तर बघा, या ठिकाणी ओपन एससी आणि एसटी घेतलं। मग या ठिकाणी महिलांसाठी राखीवच्या जागा आहेत 30, त्यानंतर या 5 जागा आणि या 2 जागा। बघा, ओपन साठी 30 आहे, त्यानंतर एसटी साठी 5 आहे आणि त्यानंतर एसटी साठी 2 जागा आहेत महिला राखीव। आणि त्यानंतर बघा, माजी सैनिकामध्ये इथं ओपन साठी 1 आहे, त्याचप्रमाणे एसटी साठी 1 आहे। तर हे माजी सैनिकांनी लक्षात घ्यायचं। त्यानंतर अंशकालीन जे आहे त्यांची बघा, ओपन साठी 1 आहे आणि एसटी साठी 1 आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्ताची जे आहे ते एसटी साठी 1 आहे। त्यानंतर बघा, भूकंपग्रस्ताच्या ओपन मध्ये 2 आहे, बाकी यांना नाही। खेळाडू जे आहे ते एसटी ओपन मध्ये 1 आहे आणि एसटी मध्ये 1 आहे। त्यानंतर बघा, हे जे आरक्षणवाले आहेत समांतर आरक्षणवाले, त्यांनी या जागेवर फोकस करायचा, आलं लक्षात? समांतर आरक्षण जो त्यांचा आरक्षण असेल या जागेवर तुम्ही फोकस करा। ही जागा तुमच्या हक्काची आहे, या जागेवर दुसरे कोणी लागणार नाही। त्यानंतर बघा, हा जो आडवा कॉलम राहतो यामध्ये तुम्हाला अस्थिव्यंग असतो 1%, कर्णबधिर 1% असते। त्यानंतर अंध अल्पदृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे डिसॅबिलिटी, मल्टिपल डिसॅबिलिटी वगैरे यामध्ये 1% असं दिलेला असतो। मग 1% कोणता, तर एकूण ज्या जागा असतात ह्या समांतर आरक्षणात व्यतिरिक्त उरलेल्या जागा यामधून त्यांना 1% मिळत असतो। आलं लक्षात? म्हणजे हे जे आहे हे कोणत्याही या ठिकाणी हे जे ज्यांना आरक्षण आहे कर्णबधिर अस्थिव्यंग वगैरे यांची जर अगर या कॅटेगरीमध्ये जर जागा असेल तर त्यांचा 1% तिथं वाटा असतो। आणि त्यानंतर बघा, ही जाहिरात तुम्हाला समजलीच असेल। उदाहरणार्थ आपण महिलाचा पकडू आणि पुरुषचा पकडू। पहा, महिला पकडू, इथं एसटी बघा, एससी महिलेसाठी किती चान्स आहे बघा। एससी महिलेच्या ह्या 5 जागा लिहिल्या, ह्या 5 जागा। त्यानंतर ह्या ज्या जागा आहेत समांतर आरक्षणाव्यतिरिक्त ह्या 10 जागा, ठीक आहे। ह्या तिच्या किती झाल्या, 15 जागा कोणाच्या, एससी महिलेच्या। आणि त्यानंतर पुन्हा तिला बघा ओपनच्या 30 जागा,
येत आहे लक्षात. त्यानंतर ओपनच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 50 जागा आल्या, एकूण 100 जागा. 50, 30, 85, 15, 100. बघा एससी महिलेचा पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला जाहिरात वाचायला अडचण जात आहे हे मला कमेंट बॉक्स मधून दिसत आहे. बघा एससी महिला आहे, तिला या 5 जागा एससी महिला राखीवच्या. त्यानंतर समांतर आरक्षणावरती दावा करू शकतो, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उरलेल्या जागा म्हणजे या तिच्या 15 जागा झाल्या. त्यानंतर ओपन मधल्या महिलांसाठी ज्या राखीव 30 जागा आहेत त्या तिच्यासाठी आहे. त्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उरलेल्या ज्या 50 जागा आहे या जागेवर सुद्धा महिला दावा करू शकतो. म्हणजे टोटली तर या ठिकाणी 100 जागा एससी महिलेकरिता आल्या. तर मग आता म्हणाल सर आता तुम्ही महिलेसाठी सांगितले तर आता आम्हाला पुरुषासाठी सुद्धा सांगा. तर बघा पुरुषासाठी जर सांगायचं झाला, बघा हा जो आहे पुरुष, एससीचा पुरुष, एससी पुरुष घेतला या ठिकाणी. बघा याला कुठल्या कुठल्या जागा येणार, ह्या जागा येणार नाही, त्याला येणार का नाही, इकडेच्या महिला येणार नाही ओपन मधल्या. मग त्याला कोणत्या जागा येणार, हा जो एसटीच्या आहेत 5 जागा ह्या येणार नाही. मग त्याला कोणत्या येणार, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त किती जागा येणार, 10. आणि त्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ज्या खुल्याच्या जागा आहेत त्या एकूण येणार 50. म्हणजे एकूण किती जागा आल्या, एसटीच्या उमेदवाराला किती जागा आल्या, 60 जागा आल्या. पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांची माफी मागतोय का 55-60चा जो रूल्स होता मागच्या वेळेस तो नसेल तर या जागा काउंट करा आणि महिलांनी सुद्धा या जागा काउंट करा. पण जे टीईटी उत्तीर्ण नसतील आणि 55-60चा फॉर्म्युला जर रद्द जर होणार नसेल तर मग या ओपनच्या जागा येणार नाही. पण जाहिरातीचे वाचन करताना मी तुम्हाला सांगत आहो की या ज्या जागा आहेत एसटीच्या या महिलांसाठी आहेत आणि या पुरुषासाठी आहेत. पुरुषा 60 जागेवर दावा करू शकतो कारण की 55-60चा बहुतेक नसेल यावेळेस, आपण बघू ते. पण या 10 आणि 50 या 60 जागा एक एसटी पुरुषाला येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडत असेल तर ज्यांना जाहिरात वाचता येत नाही महाराष्ट्रातील त्या गोरगरीब अवघ्याधारकापर्यंत पोहोचवा. तर बघा मग त्यानंतर हे झालं, मग त्यानंतर याचं का सर ह्या तर निवड जागा आहेत. मग या निवड जागा आहे सर, पण या कोणत्या वर्गाच्या वय का वय कशा सांगायच्या. मग बघा त्यानंतर जो दुसरा हा चार्ट आहे, असा चार्ट तुमच्या जाहिरातीच्या खाली आहे. पहिल्यांदा लिहिलं असतो माध्यम, दुसरा लिहिलं असतो पद, तिसरा असतो अनुदान, त्यानंतर विषय, त्यानंतर शिकवण्याचे माध्यम, त्यानंतर पात्रता, त्यानंतर व्यावसायिक पात्रता, त्यानंतर टीईटी आणि एसटी. मग आता एक काम करायचं, जसं तुम्ही एसटीच्या कॅटेगरीमध्ये आहात, एसटीच्या कॅटेगरीमध्ये एकूण जागा 17 आहेत. एकूण जागा 17 असताना म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पुरुषचा जरी विचार केला तरी 10 जागा आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर त्याचा 1 ते 5 साठी तो पात्र आहे आणि 1 ते 5 साठी इकडे 30 जागा आहे. आता तुम्ही म्हणाल सर हाय कॅल्क्युलेशन चुकला तुमचा, चुकू द्या. मी काही तो कॅल्क्युलेशन पूर्णपणे रोस्टरनुसार काढलेला नाहीये, तुम्हाला समजावं या पद्धतीने काढलेला. नाहीतर कोणतरी कमेंट बॉक्समध्ये सांगेल सर तुम्ही इकडे तर इतक्या मोठ्या जागा दिल्या, खाली कमी दिल्या. उदाहरणार्थ आता देत आहो. आता बघा या ठिकाणी बघा हा जो मराठी माध्यमासाठी पात्र आहे, माध्यम जो आहे मराठी माध्यम आहे. त्यानंतर बघा 1 ते 5चा पद आहे, ते ऍडेड म्हणजे 100% ग्रँटेड आहे आणि अनऍडेड जर असेल तर बिलकुल नाही. मग ऍडेड पण मग किती आहे, 20%, 40% या ठिकाणी काय केला जातो, उल्लेख केला जातो. त्यानंतर बघा या ठिकाणी विषय तर राहत नाही डीएड वाल्यांना. त्यानंतर शिकवण्याचे माध्यम मराठी आहे आणि त्याची पात्रता म्हणजे जी शैक्षणिक पात्रता आहे ती HSC आहे आणि त्याच्यानंतर जी व्यावसायिक पात्रता डिप्लोमा लिहिला आहे तो व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हणजे DTED. ठीक आहे. आणि त्यानंतर पहा टीईटी किती उत्तीर्ण पाहिजे, 1 उत्तीर्ण पाहिजे आणि एकूण जागा 30 आहेत. म्हणजे समजून घ्यायचा हा जो उमेदवार आहे एसटीचा तो याच्यासाठी प्राधान्यक्रम देऊ शकतो 1 ते 5 साठी. आलं का लक्षात. त्यानंतर बघूया मराठी माध्यमामध्ये जर तो 6 ते 8 साठी पात्र असेल, त्याच्यानंतर ऍडेड आहे, विषय मराठी आहे आणि शिकवण्याचे माध्यम सुद्धा मराठी आहे आणि त्यानंतर त्याची पात्रता ग्रॅज्युएशन म्हणजे BA लागत आहे आणि त्यानंतर व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन म्हणजे BEd आहे आणि टीईटी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे आणि या 10 जागा आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10 जागा दिसत आहे. म्हणजे याच्यातली काही ना काही जागा ह्या एसटी प्रवर्गासाठी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया गणित विज्ञानचंही तसंच. मराठी माध्यमाची शाळा आहे, 6 ते 8 आहे, ऍडेड आहे. गणित आणि विज्ञान हे जे विषय आहेत हे त्याचे काय आहे, स्पेशल सब्जेक्ट आहे. मराठी शिकवण्याचा माध्यम आहे.
त्याची पात्रता जी आहे ग्रॅज्युएशन म्हणजे त्याचा काय झालेला BSc झालेला असेल, त्यानंतर व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन म्हणजे या ठिकाणी त्याचा B.Ed आहे आणि TET त्याला कोणता पास पाहिजे 2 पास पाहिजे आणि एकूण जागा 2 आहे आणि तुमच्या कॅटेगरीच्या 10 जागा आहेत म्हणजे या 2 मध्ये तुम्ही खेळू शकता. त्यानंतर आपण मराठी माध्यमाचाच पाहूया. 9 ते 10वीचा पद आहे. ऍडेड म्हणजे 100% ग्रँटेड आहे. सामाजिक शास्त्र विषयाची आहे. या ठिकाणी आपण भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र अशा पद्धतीने पकडू शकतो. त्यानंतर अर्थशास्त्र वगैरे पकडू शकतो. त्यानंतर शिकवण्याचा माध्यम जो आहे तो मराठी आहे. त्यानंतर त्यातले काय पाहिजे त्याला BA पाहिजे, तो ग्रॅज्युएशन आहे आणि ग्रॅज्युएशन म्हणजे या ठिकाणी व्यावसायिक पात्रतेचा ग्रॅज्युएशन म्हणजे B.Ed आहे आणि त्याला TET लागतो का? TET लागत नाही, त्यामुळे इथं काही दिलेलं नाही. आणि त्यानंतर इथं 3 जागा आहेत. मग या 3 जागा ज्या आहेत या 3 जागा तर SC कॅटेगरीचा जर उमेदवार असेल तर या 3 जागेसाठी तो पात्र आहे असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? आता म्हणाल गुरुजी तुम्ही सगळं आम्हाला समजून सांगितलं सर, पण एक गोष्ट आम्हाला कायमची समजत नाही का हे जे कॅटेगरी वाईज जे आहे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या असताना मग मराठी कोणत्या कॅटेगरीसाठी, हिंदी कोणत्या कॅटेगरीसाठी, गणित कोणत्या कॅटेगरीसाठी, विज्ञान गणित कोणत्या कॅटेगरीसाठी, त्यानंतर इंग्लिशची जागा आहे भाषेची ते कोणत्या कॅटेगरीसाठी. तर अभियोगाचा धारकांनो इतकी गोष्ट लक्षात घ्या की त्या पद्धतीने ह्या ज्या जागा दिलेल्या नसतात, जर 6 ते 8च्या 40 जागा आल्या त्या आणि ज्याच्यात तुम्ही पात्र आहात आणि त्या पात्र असलेल्या जागेचा आणि संवर्ग म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये जर त्या आस्थापनेमध्ये जर कॅटेगरी दिसत असेल, तुमची उदाहरणार्थ एक आपण उदाहरण पकडून चालू, SC कॅटेगरी आहे. या SC कॅटेगरीमध्ये जर 6 ते 8ला तुम्ही पात्र आहात आणि 9 ते 10ला पात्र आहात, मग 9 ते 10 आणि 6 ते 8च्या तुमच्या विषयाच्याही जागा आहेत 2-4 आणि त्यानंतर तुमच्या SCच्या पण जागा आहेत त्या आस्थापनेमध्ये, म्हणजे तुम्ही 6 ते 8 आणि 9 ते 10 साठी प्राधान्यक्रम देऊ शकता आणि तुमची सिलेक्ट होणार. आता म्हणाल मास्तर आम्हाला तर कळतच नाही आहे हो की हे काय आहे की तुम्ही जर म्हणजेच एकंदरीत तुम्ही कोणत्या जागेसाठी म्हणजे विषयानुसार कास्ट ठरते का, तर त्याचा उत्तर आहे नाही. विषयानुसार कास्ट ठरत नाही, तशा पद्धतीची जाहिरात नसतो. मग म्हणाल तुम्ही मास्तर का वगैरे असं, मग बघा तर काय असतो रोस्टर नुसार ज्या आहेत या जाहिराती अपलोड होतात. त्यानंतर बिंदू नामावली तपासली जाते. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीच्या एकूण कार्यरत ज्या जागा आहेत त्या कार्यरत जागा तपासल्या जाते आणि तुमच्या अतिरिक्त जागा तपासल्या जाते. यानुसार रोस्टर बनते. मी होप करतो तुमच्याकडून की ही जी तुम्हाला जाहिरात वाचण्याची जी अडचण येत होती ती यानंतर तुम्हाला येणार नाही आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यता धारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही जी काय आहे एक जाहिरात वाचायला अडचण जाते. आणि सर्वांना या व्हिडिओमधून तुम्हाला गुड न्यूज देऊ इच्छितो की उद्याला सकाळी 10-11 वाजता 10-11 नंतर म्हणजे सायंकाळपर्यंतही देऊ शकतो की मिशन जो आहे मिशन 1 2 3 4 मिशन 1 2 3 4 हा जो आहे ऑपरेशन सिलेक्शन अशी सिरीज मी राबवणार आहे 4 किती मिनिटाच्या 10-10 मिनिटाच्या. आता त्याच्यामध्ये म्हणाल तुम्ही मास्तर मग 10-10 मिनिटाचीच आहे का, त्याच्यामध्ये कमी जास्त होणारच बरोबर आहे. तर हे 10-10 मिनिटाचे जे मिशन ऑपरेशन आहे हे 1 ते 5 साठी पहिला मिशन आहे, 6 ते 8 साठी दुसरा मिशन आहे, 9 ते 10 साठी तिसरा मिशन आहे आणि 11 ते 12 साठी चौथा मिशन आहे. असे 4 मिशन मी उद्याला घेऊन येतोय. पण तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उद्या सुद्धा मी जे मिशनचे व्हिडिओ आहेत ते घेऊन येणार. आणि मी युट्यूबवर एकदा जर सांगितलं का मी तो कॉन्टेंट घेऊन येणार आणि तो टाकणार तर 100% समजून जा की त्याच्यामध्ये डिले होणार नाही. उद्या सायंकाळी 7 वाजताच्या आत म्हणजे मी उद्याला कोणत्याही पद्धतीने काही करीन, दुपारच्या सुट्टीमध्ये करीन, पहाटे उठून करीन, सायंकाळी शाळेतून आल्यावर करीन, पण सायंकाळी 7 वाजताच्या आत तुम्ही 11 वाजतापासून कधी जरी पाहिले तर 11-1लाही झटकू शकते. अशा पद्धतीने मी स्ट्रॅटेजी तयार ठेवलेली आहे. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, ते जरूर वाचा. आणि या चॅनलच्या जे हे आहे आपला चॅट बॉक्स, त्या चॅट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला सबस्क्राईब करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट मिळेल. आणि ह्या जाहिराती ज्या आहेत ह्या कशा लिहून ठेवायच्या आणि पसंतीक्रम कसे द्यायचे यावर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन आलेलोच आहो. आणि ते जे शीटा आहेत त्या शीटा गिरिजा वर्ल्ड या युट्यूब प्लॅटफॉर्म या
टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. मित्र, तुमची जी तडमड पाहून तुम्हाला जी भीती वाटत होती, तुम्हाला ह्या जाहिराती समजत नव्हत्या, या समजाव्या म्हणून मी आतापर्यंत हा डेटा तयार करून तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी मी आतुर होतोय. शाळेतून आल्याबरोबर मग हे काम करून मी तुमच्या समोर व्हिडिओ मांडत आहोत. तर माझी कळकळीची विनंती आहे, अभियोग्यताधारकांनो, हे महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. जसे माझ्यासारखे जे गोरगरीब अभियोग्यताधारक आहेत, त्यांच्याकडे कुठेही बॅचेस घ्यायला, क्लासेस लावायला पैसे नसतील, अशा गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. हीच माझ्या क्लासेसची फीस समजा, पण महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. आणि जाता जाता मी एवढीच कळकळीची विनंती करतोय की उद्या मिशन 1 2 3 4 होऊन जाऊ द्या, ऑपरेशन सिलेक्शन, आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या बघून घ्या मिशन 1 2 3 4 ऑपरेशन सिलेक्शन 1 to 12 साठी. ओके, मी थांबतोय.